नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सारंग देवरे, छत्रपती संभाजीनगर. आज आपण बोलूयात खांद्याबद्दल. एक खांद्यादुखीची तक्रार ही दैनंदिनीमध्ये एक व्यस्त ऑर्थोपेडिक सर्जनच्या ओपीडीमध्ये असणारी वन ऑफ द फ्यू कॉमनेस्ट तक्रारी आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या वयोगटाच्या रुग्णांचे वेगवेगळ्या तक्रारींचा आणि त्यांचा आशय निदानाचा आणि ट्रीटमेंटचा वेगळा असतो. सुरुवात करूया आपण यंग जनरेशन्स. एक सर्वसाधारणपणे अगदी 17-18 वर्षापासून आपण काही रुग्ण बघतो जे सहजच अगदी खांद्यात सटकून येतात. जे पहिल्यांदा सटकवतात त्यांना भयानक वेदना होतात, बऱ्याचदा दवाखान्यात जाऊनच तो बसवायला लागतो. पण असे काही रुग्ण येतात ज्यांचे वारंवार सांधे सटकतात आणि ते सांगतात की नाही डॉक्टर, आता मला हॅबिच्युअल झालंय, मला सवय झाली, मीच घरी बसवतो किंवा आम्ही घरच्या एकाच्या मदतीने बसवतो. आणि त्यांना ते खरंच गणित बसवण्याचं पूर्वत येतं आणि ते नो की आता आम्ही व्यवस्थित बसवलेलं असं. तर हा नेमका काय प्रकार असतो? युजली रेझिलियन्सी किंवा बेसिकली टिश्यूची लवचिकता ही कमी वयात जास्त असते आणि बऱ्याचशा लोकांमध्ये बेसिकली बंकार्ड्स लीजन नावाचं आम्ही जी व्याधी म्हणतो, जिथं खांद्याला ऑइल, प्रत्येक सांध्यामध्ये आपलं जसं सुरुवात ऑइल असतं तसं खांद्यामध्ये सुद्धा ऑइल असतं. ते ऑइल धरून ठेवणारा जो पडदा आहे तो समोरच्या बाजूने हाडापासून उखडून जातो किंवा तो पडदा तिथून फाटतो, उसवतो सोप्या भाषेत. आणि कधी कधी त्याच्यासोबत एक छोटासा बोन पीस पण जातो, ज्याला आपण बोनी बंकार्ड म्हणतो किंवा सॉफ्ट टिश्यू बंकार्ड ही कॉमनेस्ट पॅथॉलॉजी असते.